महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। लग्न, सण, उत्सवात रंग भरणारी आई आज पोरकी झाली। स्वर्गीय प्रतीतच्या आठवणीने माऊलीचा टाहो। एका हसऱ्या प्रवासाचा चटका लावणारा अंत। लाडका बच्चा स्वर्गीय प्रतीत भोईर, एक कलाकार, आज काळाच्या पडद्याआड। काही माणसं इतकी जिवंत मनाची असतात की त्यांच्या असण्याने परिसरात चैतन्य भरले जाते, पण क्रूर नियती कधी आणि कसा घाला घालील याचा नेम नसतो। याचाच प्रत्यय चिंचपाडा करंजाडे येथील स्वर्गीय प्रतीत भोईर यांच्या निधनाने आला आहे। निमित्त होते मेंदूतील रक्तस्रावासारख्या गंभीर संकटाशी तब्बल 12 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर हा हसरा चेहरा कायमचा शांत झाला। एका गोड व्यक्तिमत्वाचा प्रवास थांबला। त्याच्या जाण्याने केवळ भोईर कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण मित्र परिवार आणि गाव पोरका झाला आहे। घरात प्रेमाने बच्चा म्हणून ओळखला जाणारा प्रतीत स्वभावाने अत्यंत मनमिळावू आणि सच्चा होता। त्याच्या चेहऱ्यावरील हास्य कोणाचेही मन जिंकायचे। वडीलधाऱ्यांचा मान राखणारा आणि लहानांमध्ये लहान होणारा प्रतीत उत्तम कलाकारही होता। सण उत्सवाच्या वेळी हाताने रेखाटलेली सुंदर रांगोळी आणि नवरात्री गणेशोत्सवात केलेलं नयनरम्य सजावट आता फक्त आठवणींच्या रूपात उरली आहे। प्रतीतच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर त्यांच्या आठवणीचा पूर आला आहे। त्याचे विविध पोजमधील फोटो, मित्रांसोबतचे आनंदी क्षण आणि कुटुंबासोबतचे व्हिडिओ पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पाणावत आहेत। त्याने कमावलेली माणसं आज त्याच्या जाण्याने किती तुटली आहेत हे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर होणाऱ्या पोस्टवरून स्पष्टपणे जाणवते। सर्वांना हसवणारी, उत्साहाने सण साजरे करणारी, मिश्किल स्वभावाची प्रतीतची आई आज आपल्या लाडक्या पिल्लूच्या जाण्याने शांत झाली आहे। दाराकडे डोळे लावून बसणं, जणू आता माझा बच्चा येईल आणि आई म्हणून हाक मारेल, ही आई आज हताश, भकास झाली आहे। सर्वांना हसवणारी ती माऊली स्वतःच्याच घरात शांत झाली आहे, कारण तिच्या हसण्याचे कारणच नियतीने हिरावून घेतले आहे। मुलाचं लग्न, त्याचं सुखी आयुष्य पाहण्याऐवजी त्याच्या आठवणींच्या गाठोड्यावर डोकं ठेवून रडण्याची वेळ आज तिच्यावर आली आहे। प्रतीतच्या लहान पिल्ल्याकडे पाहताना तुझ्या पप्पांना का नेला हा प्रश्न तिच्या मनाला सतत टोचणी लावत आहे। आईसाठी तर तिचा मुलगा एक श्वास होता आणि तो श्वासच जणू आज थांबला आहे। आपल्या लहान नातवाला आणि संपूर्ण कुटुंबाला पोरकं करून प्रतीत असा निघून जाईल याची कल्पनाही नव्हती। नियतीने त्याचे स्वप्न अपुरे ठेवले असले तरी त्याचे हास्य आणि त्याच्या आठवणी चिंचपाडावासियांच्या हृदयात कायम कोरलेल्या राहतील। पुन्हा ये रे बच्चा, तुझे घर, तुझे मित्र आणि तुझे गाव, तुझे हे हसरे जग तुझी वाट पाहत आहे। भावपूर्ण श्रद्धांजली प्रतीत। तृप्ती भोईर, करंजाडे, पनवेल।